दिव्य हिंदी न्यूज, लोकशाही का मजबूत आधार स्तंभ। अकोला महानगर पालिका चुनाव के लिए नामांकन पत्र दाखिल करने की प्रक्रिया मंगलवार 23 दिसंबर से शुरू हो चुकी है। 25 और 28 दिसंबर सार्वजनिक अवकाश को छोड़कर यह प्रक्रिया 30 दिसंबर तक सुबह 11 बजे से दोपहर 3 बजे के बीच जारी रहेगी। उम्मीदवारों को असुविधा से बचने के लिए इस वर्ष 6 अलग अलग स्थानों पर नामांकन पत्रों की बिक्री एवं दाखिल करने की व्यवस्था की गई है। उम्मीदवारों को केवल ऑफलाइन पद्धति से ही नामांकन पत्र प्रस्तुत करना होगा। इस पूरे चुनाव प्रक्रिया के बारे में विभागीय चुनाव अधिकारी संतोष येवलिकर ने इस चुनाव में खड़े होने वाले उम्मीदवारों के लिए कुछ महत्वपूर्ण जानकारी दिव्य हिंदी के प्रतिनिधि जनहितार्थ साझा की है, जो इस प्रकार है। नमस्कार, मी डॉक्टर संतोष येवलिकर, उपविभागीय अधिकारी बाळापूर तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18। अकोला महानगरपालिका निवडणुकीची सुरुवात झालेली आहे। 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 या कालावधीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कार्यक्रम आहे। त्या अनुषंगाने या प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 18 येथील इच्छुक उमेदवारांच्यासाठी आवश्यक ज्या अशा सूचना असणार आहे की राज्य निवडणूक आयोगाच्या मार्फत या सध्या सुरू असलेल्या निवडणुकीमध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये अर्ज स्वीकृत करण्यासाठी निर्देश प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने पारंपरिक पद्धतीने नामनिर्देशन अर्ज आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही स्वीकारत आहोत। त्यानंतर यामध्ये काही नवीन बाबी राज्य निवडणूक आयोगामार्फत निर्देशित करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये जो शपथपत्र आपल्याला दाखल करायचं आहे त्या शपथपत्रामध्ये अपत्याबाबतचं जे शपथपत्र आपल्याला स्वतंत्ररित्या सादर करायचं होतं ती बाब या शपथपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे। त्यानंतर अनधिकृत बांधकाम संदर्भामध्ये जर उमेदवार निवडून आल्यानंतर त्याचं जर अनधिकृत बांधकाम निदर्शनास आल्यास तो सदस्य म्हणून पात्र होण्यास अनर्ह ठरणार आहे। त्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र बाबत सादर करण्यासंदर्भात निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या मुदतीत त्यांनी ते प्रमाणपत्र सादर करणं याबाबतचं हमी देखील या शपथपत्रामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे। आणि तिसरं एक महत्त्वाची बाब जे की अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा होती, तर या निवडणुकीमध्ये आवर्जून सांगणं आवश्यक वाटतं की नामनिर्देशन पत्र सादर करताना प्रत्येक उमेदवाराने नवीन बँक अकाउंट सादर करणं आवश्यक असणार आहे आणि त्या नवीन बँक अकाउंटचे पहिल्या पानाची झेरॉक्स आणि त्या खात्याचं स्टेटमेंट हे स्वयंघोषणा करून संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे सादर करायचं आहे। त्यानंतर जो नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर उमेदवाराने दैनंदिन जो खर्चाचा हिशोब आहे सध्या आयोगांच्या मार्फत ऑनलाईन द्वारे उमेदवारांनी दैनंदिन खर्च सादर करावा अशा प्राथमिक स्वरूपाच्या सूचना आहेत। या संदर्भामध्ये माननीय आयुक्त महानगरपालिका अकोला यांच्याशी सविस्तर चर्चा करून यामध्ये आणखी काही सुधारित आदेश प्राप्त आहेत का याची खात्री करून परत नव्याने मी याबाबत आपल्याला सूचना देणार। नमस्कार, आप देख रहे थे दिव्य हिंदी न्यूज। हम सिर्फ जानकारी देने का ही कार्य नहीं करते, बल्कि लोकशाही के चौथे मजबूत आधार स्तंभ की भूमिका निभाने का भी कार्य करते हैं। देश दुनिया से आने वाली सभी ब्रेकिंग न्यूज से अपडेट रहने के लिए आज ही दिव्य हिंदी न्यूज के इस चैनल को यूट्यूब पर सब्सक्राइब करें और बेल आइकन क्लिक करना ना भूलें। दिव्य हिंदी न्यूज आपके परिवार को रखे जागरूक और आपको एक्टिव। धन्यवाद।